नमस्कार. चला आज थेट मुद्द्यावरच बोलूया. असं होतं का की कोडिंग शिकायला सुरुवात केलीये, भरपूर ट्युटोरियल्स बघताय, पण जेव्हा स्वतःहून काहीतरी बनवायची वेळ येते तेव्हा सगळं ब्लँक होऊन जातं? होत असेल नाही का? ही ही ना एक खूपच कॉमन समस्या आहे. याला एक भारी नाव पण आहे, ट्युटोरियल हेल. म्हणजे काय की आपण फक्त बघत राहतो पण स्वतः काहीच करू शकत नाही. पण थांबा, काळजी करू नका. आज आपण कोडिंग शिकण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलणार आहोत. तर हा आहे आपला रोडमॅप. आपण सुरू करणार आहोत 80-20 कोडिंग रूलने. मग बघू की ट्युटोरियल्सपेक्षा प्रोजेक्ट्स का महत्त्वाचे आहेत. त्यानंतर कोडमधलं सोपं जर तर लॉजिक समजावून घेऊ. आणि शेवटी एक कोडर नाही तर एक आर्किटेक्ट कसं व्हायचं हे समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. ओके, तर आपला पहिला मुद्दा आहे 80-20 रूल. आता हे समजायला खूप सोपं आहे. विचार करा, जेव्हा आपण कोणतीही नवीन भाषा शिकतो तेव्हा आपण डिक्शनरीमधला प्रत्येक शब्द पाठ करतो का? नाही ना. आपण तेच शब्द आधी शिकतो जे रोजच्या बोलण्यात लागतात. कोडिंगचंही अगदी तसंच आहे. यालाच पॅरेटो प्रिन्सिपल किंवा 80-20 रूल म्हणतात. म्हणजे तुमचे फक्त 20% एफर्ट्स तुम्हाला 80% रिझल्ट्स देतात. याचा बेस्ट उदाहरण म्हणजे बेसिक इंग्लिश. यात फक्त 850 शब्द आहेत, पण तेवढे जरी आले तरी तुम्ही जवळपास 80% संभाषण आरामात करू शकता. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का? हाच नियम प्रोग्रामिंगला सुद्धा लागू होतो. फक्त 20% कोर कन्सेप्ट शिकून तुम्ही 80% कोड लिहू शकता. याचा अर्थ काय? की आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायची गरज नाहीये. फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करायचा आहे. बरं, मग हे महत्त्वाचे 20% कन्सेप्ट्स कोणते? तर बघा, यात फक्त 4 मेन गोष्टी येतात. पहिलं, व्हेरिएबल्स, म्हणजे डेटा कुठेतरी साठवून ठेवायला. दुसरं, इफ एल स्टेटमेंट्स, सिंपल, निर्णय घेण्यासाठी. तिसरं, लूप्स, म्हणजे एकच काम परत परत करण्यासाठी. आणि चौथं, फंक्शन्स, म्हणजे लिहिलेला कोड पुन्हा वापरण्यासाठी. बस, या 4 गोष्टींवर तुम्ही मास्टरी मिळवली ना की तुम्ही गेममध्ये आलात म्हणून समजा. ठीक आहे, तर आता आपल्याला ते 20% महत्त्वाचे कन्सेप्ट्स कोणते आहेत ते कळलं. पण प्रश्न हा आहे की ते शिकायचे कसे? आणि इथेच आपला दुसरा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा येतो. फक्त थेअरी वाचून किंवा ट्युटोरियल्स बघून कोणीही कोडर बनत नाही. खरं शिक्षण तेव्हाच सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी बनवायला घेता. बघा, ट्युटोरियल्स बघणं म्हणजे पॅसिव्ह लर्निंग. आपण फक्त माहिती घेत असतो. या उलट प्रोजेक्ट्स बनवणं म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग. इथे आपण चुका करतो, त्या सुधारतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने शिकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोग्रॅमिंग म्हणजे गोष्टी तोडण्याची आणि त्या पुन्हा जोडण्याची कला आहे. म्हणूनच काहीतरी बिघडायला अजिबात घाबरू नका. त्याला एका खेळासारखं बघा. जेव्हा तुम्ही कोड ब्रेक करता आणि मग तो फिक्स करता, तेव्हाच ते कन्सेप्ट्स तुमच्या डोक्यात कायमचे फिट बसतात. यामागे एक सायंटिफिक कारण सुद्धा आहे, ज्याला एबिंगहॉस फॉगेटिंग कर्व्ह म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण जी गोष्ट फक्त बघून किंवा ऐकून शिकतो ती खूप लवकर विसरून जातो. म्हणूनच ट्युटोरियल बघितल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यातला सिंटॅक्स आठवत नाही. पण प्रोजेक्ट्स बनवल्याने आपण या फॉरगेटिंग कर्वला हरू शकतो. कसं? कारण प्रोजेक्ट बनवताना तेच कोर कन्सेप्ट्स वारंवार वापरावे लागतात. यालाच स्पेस्ड रेपिटेशन म्हणतात. तुम्हाला कोड आठवून लिहावा लागतो, म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही नवीन प्रॉब्लेम सोडवायला शिकता. ओके, प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत हे तर पक्कं झालं. पण कोड म्हणजे नक्की काय, हे मोठे मोठे शब्द ऐकून कधीकधी गोंधळायला होतं. पण खरं सांगू का, कोडिंगच्या मागचं लॉजिक खूप सोपं आहे. अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींसारखंच. चला तर सुरुवात करूया व्हेरिएबल्सपासून. व्हेरिएबल म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नाही, फक्त एक डब्बा. हो, अगदी बरोबर. जसं आपण किचनमध्ये वेगवेगळ्या डब्यांमध्ये साखर, चहा पावडर ठेवतो, तसंच कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा साठवण्यासाठी व्हेरिएबल्स वापरतात. प्रत्येक डब्याला एक नाव आणि आतमध्ये काहीतरी व्हॅल्यू. सिंपल. आता बघूया इफ एल्स. हे तर आपलं साधं जर तरचं लॉजिक आहे. जर बाहेर पाऊस पडत असेल तर छत्री घेऊन जा, हेच आपण कोडमध्ये लिहितो. जर युजरने सबमिट बटनावर क्लिक केलं तर त्याचा फॉर्म सेव्ह कर. बघा किती सोपं आहे. आणि फंक्शन म्हणजे एखाद्या पदार्थाची रेसिपी किंवा आपली कृती. समजा चहा बनवायची एक रेसिपी आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा चहा बनवायचा असतो तेव्हा आपण तीच रेसिपी वापरतो. तसंच फंक्शन म्हणजे कोडचा एक असा ब्लॉक जो एक ठराविक काम करतो आणि आपण त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तितक्या वेळा वापरू शकतो. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हा एक माइंडसेट शिफ्ट आहे. कोडिंग शिकताना आपलं फायनल ध्येय काय असायला पाहिजे? फक्त कोडच्या लाईन्स लिहिणं की त्यापेक्षा काहीतरी मोठं? आणि इथेच सगळा गेम बदलतो.
आपलं काम फक्त कोड लिहिणं नाहीये. आपलं खरं काम आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, समस्या सोडवणं. कोड हे फक्त एक टूल आहे, एक साधन आहे. ते आपलं अंतिम ध्येय नाही. हे समजण्यासाठी एका बांधकाम कामगारात आणि एका आर्किटेक्टमध्ये काय फरक असतो ते बघा. बांधकाम कामगार विटार असतो म्हणजे तो फक्त सिंटॅक्स लिहितो, पण आर्किटेक्ट तो संपूर्ण इमारतीचा आराखडा म्हणजे ब्लूप्रिंट डिझाईन करतो. तो कसं करायचं यावर नाही तर काय आणि का करायचं यावर जास्त लक्ष देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण सिंटॅक्स पाठ करणारा बांधकाम कामगार बनायला नाही शिकत आहोत. आपण प्रॉब्लेम सोडवणारा, सोल्युशन डिझाईन करणारा आर्किटेक्ट बनायला शिकत आहोत. एकदा का हा दृष्टिकोन आला की कोडिंग खूप सोपं वाटायला लागतं. तर मग आता खरा प्रश्न हा नाही की कोणती लँग्वेज शिकायची किंवा कोणतं फ्रेमवर्क वापरायचा. खरा प्रश्न हा आहे, आता तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात. विचार करा.